आमदार त्याच पक्षाचं नगराध्यक्ष पद ठेवा अशी मागणी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी केली। ज्यानं आमच्या विरोधात विधानसभेत निवडणूक लढवली तो आता भाजपमध्ये गेलाय आणि नगराध्यक्ष झाला तर आम्ही कुठे जीव ठेवायचा असा प्रश्न त्यांनी केलाय। काहीही करा मात्र वैजापूर नगरात नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद मागच्या निवडणुकीत 23 जागांपैकी 13 जागा जिंकून आणलेल्या शिवसेनेकडे द्या अशी आमची आग्रही मागणी आहे असं बोरनारे म्हणाले। विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व जागा त्या ठिकाणी निवडून आणू। फक्त एक काम करा, एक फॉर्म्युला राबवा, ज्याचा आमदार त्याचं नगराध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। साहेब, शेवटी आम्हाला कुठेतरी मन आहे, ज्यांनी आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली तोच त्या ठिकाणी भाजपमध्ये गेला आणि तो जर परत नगराध्यक्षाचं स्वप्न पाहत असेल तर रमेश बोरारेने जीव कुठे ठेवायचा आहे। आणि उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघाले 11 वाजता संभाजीनगरला ते पोहोचतील आणि त्यानंतर रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये जातील। त्यानंतर 11:30 पर्यंत मोर्चास्थळी पोहोचतील। क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे। हंबरडा मोर्चाचं आयोजन आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यावरून राजकीय वर्तुळात देखील अनेक प्रतिक्रिया उमटल्यात। वातावरण निर्मितीच झालेली आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी मागणी केली होती त्या मागणीची पूर्तता करा असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या ही प्रमुख मागणी आहे। जी सरकारनं मदत घोषित केलेली आहे ती अपुरी आहे, त्यामुळे भरीव मदत शेतकऱ्यांना दिली जावी या मागणीसाठी आज हा मोर्चा काढला गेला आणि त्यासाठी आता उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघालेले आहेत। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना